भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम असलेल्या जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याला आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने प्रस्थान. या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन दिलीप चांदमलजी बाफना, आकाश दिलीप बाफना, बाफना परिवार तसेच विठ्ठल भजनी मंडळ याड यांच्या वतीने करण्यात आले आहे. आज रविवार दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जामखेड येथून टाळ मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात ही पवित्र दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. शेकडो वारकरी, भाविक, भक्त, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहभागाने जामखेड शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. वाटेत विविध ठिकाणी भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आकाश दिलीप बाफना म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून आमचा बाफना परिवार या पायी दिंडीचे आयोजन करीत आहे. वारकरी परंपरेचा अमूल्य वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिभावाने चालणारी ही दिंडी म्हणजे भक्ती, सेवा आणि समाज एकतेचे प्रतीक आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ही दिंडी श्री क्षेत्र पंढरपूर कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली असून याची सांगता सोमवार 3 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि विठ्ठल नामाचा गजर यांनी पुन्हा एकदा जामखेडचे धार्मिक वातावरण नवचैतन्याने उजळून निघाले आहे. आणि ह्याचे सगळं नियोजन दिलीप शेठ बाफना त्यांचे परिवार करतात. तरी आम्हाला इथून पुढं मुक्काम दररोज जावंच लागतं, पण प्रत्येक ठिकाणी यांची सोय आहे आणि या दिंडीची वाटचाल चांगली आहे. त्यामुळे यांना हार्दिक शुभेच्छा. गेली अनेक वर्षापासून जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी यात्रा आदरणीय बाबा महाराज सातारकर, आदरणीय प्रकाश बोधले महाराज, आदरणीय पंढरनाथ राजगुरू व त्यांचे सर्व सहकारी यांच्या आशीर्वादाने हा मेळावा आत्तापर्यंत अखंड चाललेला आहे. गेली 2-3 वर्षापासून माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मला उपस्थित राहता आलं नाही, परंतु आमच्या उत्साहाने परिवार साजरा करायचा असं ठरवलं. त्याप्रमाणे पंढरी व त्यांचे सर्व सहकारी यांच्या नेतृत्वाखाली आज दिंडी निघत आहे. मी विठ्ठलाच्यांनी प्रार्थना करतो अशी परंपरा मला दिंडीची परंपरा लाभो, वारकरी समाजाची परंपरा लाभो अशी विठ्ठलाच्यांनी प्रार्थना करतो. विठ्ठला सांगू इच्छितो माझ्या हातून जास्तीत जास्त सेवा घडो ही विठ्ठलाच्यांनी प्रार्थना. जय महाराज. खेड ते क्षेत्र पंढरपूर हा अखंड पायी दिंडी सोहळा जामखेडचे ज्येष्ठ नेते आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप शेठजी बाफना व त्यांच्या परिवाराच्या वतीनं वारकरी संप्रदायाची ही परंपरा गेल्या 30 वर्षापासून कार्तिक एकादशी निमित्त हा जो दिंडी सोहळा जामखेडमधून जातो आहे, यामध्ये सर्व जामखेडकरांची वारकरी संप्रदायाची खूप चांगल्या पद्धतीने साथ लाभते. गेल्या 30 वर्षापासून ही जी परंपरा बाफना परिवाराने चालवली आहे, यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांचा सामाजिक वारसा जपण्याचं काम काकांचे चिरंजीव आमचे सहकारी मित्र आदरणीय आकाश शेठजी बाफना यांच्या खंबीर नेतृत्वाने ही धुरा आता परंपरा कायम यापुढे चालणार आहे. आणि सर्व जामखेडकर जसे काकांना साथ दिली त्याच पद्धतीनं आकाश शेठला देखील पुढील भविष्यात या सर्व सामाजिक, शैक्षणिक, त्याचप्रमाणे धार्मिक व त्यांनी हाती घेतलेल्या सर्व कार्यास जामखेडकर नक्कीच साथ देतील अशी पांडुरंग चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या दिंडी सोहळ्याला जामखेडकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. गेल्या 30 वर्षापासून अविरत असाच चालू आहे. हा दिंडी सोहळा आपले जामखेडचे हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज राजगुरू, हरिभक्तपरायण बागडे सर व सर्व विठ्ठल भजनी मंडळ या ठिकाणी गेल्या 30 वर्षापासून अखंडित सेवेमध्ये आहे. खरं पाहिलं तर ही सेवा करण्याचं एक विठ्ठलांनी भाग्य दिलं आहे आणि ही सेवा आम्ही
अशीच अविरत अशी चालू ठेवू. आमचे वडील दिलीप शेठ बाफना यांनी हा आम्हाला वारसा दिला आणि हे असंच अविरत आम्ही यापुढे चालू ठेवू हे असंच मी या ठिकाणी सर्वांना सांगतो. आणि या दिंडी सोहळ्यानिमित्त सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. प्रतिनिधी किरण रेडे, सह कॅमेरामॅन ओंकार घोडेस्वार, जामखेड.